ओम औदुंबराय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे असेच प्रेमळ संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा. स्वामींकडे एकच प्रार्थना करा, स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची त्यांना 2 हात करायची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे, तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी समर्था. आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात. एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे की मला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर खरंच विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी ठेवो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका, कारण त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य. आणि त्यापेक्षा भक्ती करा, मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी, आनंदी होऊन जाल. आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे. नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल. जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात, कारण एखादा दिवस प्रत्येकाची जिंदगी इथे एखादी कहाणीच होऊन जाणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि प्रत्येकाला जायचं आहे, त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा. जेव्हा सर्व संपले असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात. आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. बस एवढंच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे. समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही. म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपला साधेपणा आणि आपला इमानदारी कधीच सोडू नका. स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं. साम्राज्य काही एक दिवसात बनणार नाही, पण एक दिवस आपल्या प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल, हे मात्र तितकंच खरं आहे. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही, एवढंच खरं आहे. स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही, त्याला उकरंडाच फुकायला लागतो. मग तसं लोकांचं पण असतं. त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तर निभावत लागेल. एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे. जवळच कोणी रुसला, रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या, कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एक चांगला नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही, हे तितकंच खरं आहे. आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण तरी मी नेहमी हसत असतो. वेळच तर आहे ना, निघून जाईल, हेच मी स्वतःला पटवून देत असतो आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका, कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील, हेही तितकंच खरं आहे. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच. एकाच दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही, मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल. आपलेही आपले राहत नाही आपल्याकडे पैसा नसल्यावर. बाकीच्यांचं काय, विषय घ्यायचा तेव्हा साथ देतील म्हणून लक्षात घ्या. म्हणून ते पैसा असल्यावर सर्व लोक आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्याजवळ पैसा असणंही तितकं महत्त्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाही तिथे ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो, हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो
ही तुझी सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं कारण नाही, कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे, फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम देखील होत असतो. म्हणून हे कलियुग आहे, इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या, कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचं ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कारण हे कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागतायत हे पण देव बघतोयच की, असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे आणि एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर आपला फक्त नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा, बस एवढंच हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका, कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळच आहे हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना मित्रांनो, तरी देऊ नका, पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही ठाम करून घ्या, कोणाचं मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे बरं. आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही, म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक पण करू नये, कारण जेवढा त्रास त्याला त्याचं मन दुखल्यावर होतो ना, त्याचा दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होतो. कारण हा नियतीचा फेरा असतो आणि तो सगळीकडे सारखाच असतो. तिथं कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोणाचाही वशिला चालत नाही आणि पैसेही तिथं चालत नाही, कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना, त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायची सवय असते, त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या, समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशांची हाव ही फक्त लागलेली असते. हेही खरं आहे, सुख आपल्या हातात नाहीये, पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका, जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे, म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुख ही मिळणार नाही आणि समाधानही नक्कीच तुम्हाला मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच, पण जसा दिवस रोज बदलत असतो तशी बाकीची गणित सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रासच होतो, त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. बदल हा सोपा नसतो, पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झालं आहे म्हणून लोक अडगळीत टाकून देतात आणि मग विचारत सुद्धा नाही आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथं निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधीच विचार करायचा नाही, फक्त आपण आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहायचं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणाच जिवलग राहत नाही. आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्याला सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं. आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही, म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं. आणि लोकांचं बघून वागायचं ठरवलात ना तर आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल, एवढं मात्र निश्चित कराय. आयुष्यात आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात घ्या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून
मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज न उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालू नका. एकदा हरलात म्हणून खेळ अर्ध्यावर सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखं समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी ना कधी नक्कीच आपल्या मनासारखा दिवस येईल आणि असेल तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि खारटच राहील आणि त्यात कितीही साखर टाका गोड ते होणार नाही हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. हे खरं आहे. आयुष्यात पडझड तर चालूच राहते, म्हणून आपण धडपड करायची कधी सोडायची नसते हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढं चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलं पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेलं की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आणि कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे एवढंही निश्चित आहे. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाहीत तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाहीत. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची देत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं सोपे असते पण पुन्हा कमावणं फार अवघड असते. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणालाच जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधीही संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमच्यातील चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ते तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली मग खायला सुद्धा तुम्हाला टाइम मिळत नसतो. आणि जबाबदारी हे नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. आणि नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठं कुणाला वेळ आहे आजकाल, आणि ते कुणाला वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत. दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर खूप मोठा तमाशा होत असतो, हेही खरं आहे.
म्हणून आयुष्यात काही जवळची लोक आपल्याला अडचणीत आणून आपलेच परीक्षा घेत असतात, हे लक्षात ठेवा. इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भावनांचा विचार करत नाही, तर मग आपण का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसायचा? आपलं आयुष्य आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्याला आज बदलावी लागते, त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नसतो. धुंदी येणं हानिकारक असतं, मग ती झोपेची असो किंवा पैशांच्या झोपेची धुंदी असो. जीवनात त्रास करू शकते, तर पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते. दुसऱ्याचं ऐकून आपली नाती खराब करू नका, कारण नाती आपली असतात आणि दुसऱ्यांचाही नाही. आणि लोक पण अशी असतात, चांगलं चाललेले संबंध बिघडतील किंवा हेच बघतात आणि त्यासाठी एकाच दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीच धावायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हेच खरं आहे एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष आहे आपल्यावर. आपण फक्त नीतिमत्ता आणि भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्कीच स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसं ठरायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि सहनशक्ती आपल्यात ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मागातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवावर फक्त विश्वास ठेवायला शिका, ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, कारण रानातील तण पिकाला त्रास करतं आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताण तणाव पासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते जीवन. आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच आपण प्रार्थना करूया आणि सर्वजण सुखी आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे हेच स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसंच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही, असं आपण काही मनामध्ये विचार करत असतो आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं आणि जगात आपण कधीही थांबायचं नाही आणि 4 चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशीच असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि ते आपल्याला त्यांच्या जवळ करून घेतात आणि आपले सगळे दुःख नाहीशी करून घेतात. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ आहे आणि शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ. संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ. सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण
जे लोक तसे चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. दुसऱ्याला जास्त शिकवायच्या आधी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करण्याची संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच या आयुष्यात आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्यात भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्कीच शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तरच आपल्याला मोठे यश हे गवसते. नको तिथे बोटं करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्व प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडींच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेले नसेल. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकटे जरी मोठी असली तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगले ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष आहेच. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्नही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नामध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्नच आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पुढे दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा समाधाने मिळत असतं आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि ती भावनाच त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं किती, जे येतोय तो त्रास देऊन जातोय आणि तो त्रास आपण नक्कीच सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. फक्त आपली विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्या मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण, आणि आपल्याला ते समजवण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतले पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा तो होऊन जात असतो आणि मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभयवचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास. डोळे बंद करून बघ, कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका, कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा
कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो नक्कीच आपल्या मनापासून स्वीकारावा लागत असतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा आहे. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही. एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काय या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं असणं आणि नसणं माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळवून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडवायला तर लोक असतातच की जन्म झाल्यापासून, आणि ते आपल्याला रडवतच असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका हे थोडं आमच्या वाट्याला जास्त झालं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनीच जास्त दिलं आणि ज्यांच्यावर आमचा डोळं झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे आणि लोक ओळखल्यास शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देवसुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णय सुद्धा आपण स्वतःच घ्यायचे आणि आनंद सुद्धा आपण स्वतःच लुटायचा. लोकांचं कायम असतं कुठेही कशाची चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं, आणि चांगलं चाललेलं असेल तर ते बिडून टाकायचं. हे लोकांचं काम आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोग येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटतही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने मदत केली पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्टही करावेच लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जातात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो ना त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्यात देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग हे आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या फक्त, लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलंय याची हिशोब सांगतात. आणि म्हणून तर नात्यांची किंमत कधी शून्य होऊन जाते कळत सुद्धा नाही आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो, आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कोणी जवळ करून घेत नाही. किती चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घराचा असो किंवा मग बाहेरचा असो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी आणि समाधानी मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचंही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो.
नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. 2 गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतर्गणातला देवपण. आणि हे सगळं संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांची चांगले आणि मनोभावाने वागा. आणि स्वामींवर जर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, तुम्हाला या जगामध्ये जीवन जगायचं असेल तर नक्कीच तुम्हाला यश हे मिळवावेच लागेल आणि शक्य तेवढं अधिक यश मिळवायचंच. असं आपण केलेल्या माणसाला प्रगती हे एक एक पाऊल पुढे टाकत राहण्यानेच होत असते. हे तत्व कळलेलं असतं. एक एक वीट रचूनच इमारत तयार होत असते. एक एक चाल रचूनच कुठलाही खेळ खेळला जात असतो. एक नवं गिराईक मिळत जाऊन दुकान मोठं होत जातं आणि त्याच न्यायानं प्रत्येक मोठी सिद्धी ही लहान लहान सिद्धींची एक मालिकाच असते. म्हणून प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार एरिक सेव्हर्डिड यांनी एप्रिल 1957च्या रीडर्स डायजेस्ट मध्ये लिहिलं होतं की त्यांना मिळालेली सर्वोत्तम शिकवण म्हणजे आणखी एक पाऊल हे तत्व ते म्हणतात. आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान पायदळाच्या एका मोडक्या वाहनातून वाहतूक विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारण्याचा प्रसंग एकदा माझ्यावर आला होता असे ते म्हणतात. आणि माझ्याबरोबर इतरही काही जण होते आणि ज्या ठिकाणी हे घडलं तो म्हणजे भारत ब्रह्मदेश सीमा भाग होता. खाली डोंगराळ प्रदेश आणि जंगल होतं. सैन्याच्या मदत पथकाला आमच्यापर्यंत मदत घेऊन पोहोचण्यासाठी काही आठवडे लागले असते. त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहत न बसता भारताच्या मुलकी भागाकडे पायी चालायला सुरुवात केली. हा प्रवास खडतळ होता आणि ऑगस्ट महिन्यातील उष्णता आणि त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळे पाऊस अशा वातावरणात तिथले ते डोंगर आणि जंगल तुडवत त्यात तब्बल 140 मैल चालू शकलो. आणि मग त्यानंतर आम्ही ते किमान 224 किलोमीटर चालण्याचं आव्हान आमच्या पुढे येऊन उभं टाकलं होतं. मग चालायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर तासाभरातच माझ्या एका पायात बुटाचा खिळा चांगलाच खोलपर्यंत घुसला आणि संध्याकाळ होईपर्यंत माझ्या दोन्ही पायांना 50 सेंटच्या नाण्या एवढ्या आकाराचे फोड आले आणि मग त्यातून रक्तही वाहत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये लंगडत मी 140 मैल चालू शकणार होतो का? मग माझ्या बरोबरच्या इतर लोकांपैकी काहींची अवस्था तर माझ्यापेक्षाही वाईट होती. ते तरी हा एवढा पल्ला पार करू शकणार होते का? मग ते शक्य नाही अशी आम्हा सर्वांचीच खात्री झाली होती. पण डोंगराची ती समोरची रांग गाठणं आम्हाला शक्य वाटत होतं. आणि रात्रीच्या मुक्कामाला वाटेतल्या पुढच्या गावापर्यंत पोहोचणं आम्हाला शक्य वाटत होतं. आणि अर्थातच आम्हाला तेवढंच करायचं होतं. माझी नोकरी आणि त्यांच्याबरोबर माझं उत्पन्न यावर पाणी सोडून मी जेव्हा 2.5 लाख शब्दांचं पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा कामाच्या ते प्रचंड आवाक्याच्या विचार मनात येऊन देणं धोक्याचं होतं. तसं झालं असतं तर माझ्या व्यावसायिक अभिमानाचा एक मोठा स्रोत असलेलं ते काम मी सोडूनच दिलं असतं. पुढचं पान नाही, पुढचं प्रकरण तर नाहीच नाही, फक्त पुढच्या परिच्छेदाचाच विचार मनात ठेवण्याचा प्रयत्न मी केला. आणि अशा पद्धतीनं 6 संपूर्ण महिने मी फक्त एक परिच्छेद लिहिण्याचं काम केलं. बस, दुसरं काही मी केलं नाही. माझं पुस्तक आपोआपच तयार झालं. अनेक वर्षापूर्वी रोज काहीतरी लिहायचं आणि त्या आकाशवाणीवर प्रस्तुत करायचं असं काम मी घेतलं होतं. आज पाहिलं तर त्या साहित्यांची संख्या 2000च्याही वर गेली आहे. आणि त्या करारावर सही करतानाच जर मला सांगितलं गेलं असतं की तुम्हाला 2000 संहिता तयार करायच्या आहेत तर एवढंच मोठं काम अंगावर घ्यायला मी नकारच दिला असता. पण मला आधी एकच संहिता लिहायला सांगितलं गेलं, त्यानंतर आणखी एक, मग आणखी एक. मी फक्त तेवढंच केलं आणि एक वेळी एक संहिता लिहित गेलो. आणखी एक पाऊल हा तत्वानं एरिक सेव्हर्डिडना साथ दिली आणि तशीच ते तुम्हालाही देतील. मग कुठलंही ध्येय गाठायचं असेल तर पायरी पायरीनं पुढे जाण्याची अवलंबनच शहाणपणाचं असतं. धूम्रपान करण्याची सवय मोडण्याची माझ्या पाहण्यातील सर्वोत्तम पद्धत म्हणजे तासाचा हिशोब. माझ्या अनेक मित्रांना या पद्धतीचा फायदा झाला आहे. आता पुन्हा म्हणून सिगरेटला हात लावायचा नाही असं म्हणून ती सवय सोडण्याच्या अंतिम ध्येयाकडे एकदम झेप घेण्यापेक्षा आता 1 तास सिगरेट ओढायची नाही एवढंच छोटं लक्ष समोर ठेवा आणि तो 1 तास संपल्यानंतर पुन्हा तेच ठरवा आणखी 1 तास सिगरेट ओढायचे नाही. हळूहळू सिगरेट ओढण्याची तुमची तलब कमी होईल आणि हा 1 तासाचा अवधी एका दिवसापर्यंत लांबेल आणि अंतिमतः तुमचं ध्येय पूर्ण होईल. आणि एकदम सवय मोडायचं ठरवणाऱ्या माणसाला अपयश येतं, कारण त्यामुळे उत्पन्न होणारा मानसिक ताण त्याला सहन होत नाही. 1 तासाची मुदत पाळणं सोपं असतं, कठीण नाही आणि कधीच नाही हे पाळणं अवघड असतं. म्हणून कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पायरी पायरीचीच पद्धत आवश्यकता असली पाहिजे.
आणि दिलेली कामगिरी कितीही किरकोळ वाटत असली तरी ते एक पाऊल पुढे टाकण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहण्याची सवय कनिष्ठ अधिकाऱ्याला उपयुक्त ठरेल आणि एक एक विक्री व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करण्यानंच विक्री प्रतिनिधी विक्री अधिकारी होण्यास पात्र ठरत असतो. आणि चर्चमधल्या पात्र्यांच्या दृष्टीनं प्रत्येक प्रवचन, प्राध्यापकासाठी प्रत्येक तास, वैज्ञानिकाला प्रत्येक प्रयोग आणि उद्योगातल्या अधिकाऱ्यांसाठी प्रत्येक परिषद ही त्यांच्या मोठ्या ध्येयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याची एक संधीच असते. कधी कधी एखाद्याला खूप मोठं यश एका झटक्यात मिळालं असं आपल्याला वाटतं, पण असं एकदम उच्च स्थानावर पोहोचलेल्या लोकांची पार्श्वभूमी तपासून पाहिलीत तर तुम्हाला आढळेल की एकदम मिळालेल्या यशाच्या मागे त्यांनी कष्टपूर्वक घेतलेला भक्कम पाया असतो. आणि जे लोक झटाक्यात वर जातात आणि तेवढ्याच वेगाने खालीही जातात त्या लोकांची असा भक्कम पाया घातलेला नसतो. निखळ स्वरूपात फारशा आकर्षण न दिसणारे दगड रचून ज्याप्रमाणे एक सुंदर इमारत उभी केली जाते त्याचप्रमाणे एक यशस्वी आयुष्यही घडवलं जात असतं. हे करून पहा. तुमच्या समोर असलेलं काम कितीही अनावश्यक आणि अनाकर्षक वाटत असेल तर मग तरी त्याला तुमच्या अंतिम ध्येयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याची संधी म्हणून पहा आणि चालायला सुरुवात करा. तुम्हाला जे काही कराल त्याचं मूल्यमापन करण्यासाठी मला जिथे पोहोचायचं आहे तिथे जाण्यामध्ये मला याची मदत होईल का, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तो कायम तुमच्या स्मरणात राहू द्या. या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी मिळालं तर जोमाने पुढे जा, अन्यथा त्या गोष्टीतून माघार घ्या. यशाकडे एक मोठी झेप आपण घेत नाही, एक एक पाऊल टाकतच आपण त्या दिशेने जात असतो. आणि हे तर स्पष्टच आहे, ध्येयप्राप्तीच्या दृष्टीनं प्रत्येक महिन्याला काय आणि किती साध्य करायचं याची योजना बनवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि तुम्ही स्वतःचा याचा पडताळा घेऊन पहा आणि अधिक परिणामकारक ठरण्यासाठी तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते ठरवा. आणि खाली दिलेला नमुना तक्त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करा आणि तक्त्यातल्या प्रत्येक मोठ्या मळ्यांसाठी आणि मळ्यांखाली पुढल्या 30 दिवसात तुम्ही काय काय करणार आहात याची नक्कीच तुम्ही नोंद वहीत करून ठेवली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हे नक्कीच सिद्ध केलेलं आहे. 30 दिवसांची सुधारणा मार्गदर्शिका आहे. आजपासून मी हे करणार आहे आणि या तारखेपर्यंत करणार आहे आणि मी ही गोष्टी सोडणार आहे असं तुम्ही ठरवलं पाहिजे. आता मध्ये माझ्या या सवयी मी मोडणार आहे. कामं उद्यावर टाकणं, नकारात्मक भाषा, दररोज 1 तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघणं, चकाट्या पिटणं असं काम मी सोडणार आहे असं तुम्ही लिहून ठेवा. आणि म्हणजे या सवयी स्वतःला लावून घेणार आहे. रोज सकाळी मी कसा दिसतो याचं परीक्षण करणं, आदल्या रात्री दुसऱ्या दिवसाच्या कामाचं नियोजन करणं, प्रत्येक लहान मोठ्या कारणानं इतर लोकांचं कौतुक करणं असं आपण अंगीकारून घेतलं पाहिजे. म्हणजे खालील प्रकारे माझ्या कंपनीच्या दृष्टीनं माझं मूल्य वाढणार आहे. माझ्या हाताखालच्या लोकांचा विकास करण्यासाठी अधिक चांगलं काम करणं, माझी कंपनी काय करते, तिचा ग्राहक वर्ग कसा आहे याबद्दल अधिक माहिती मिळवणं, माझी कंपनी अधिक कार्यक्षम व्हावी या दृष्टीनं विवक्षित सूचना करणं हेही तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे खालील प्रकारे माझ्या कुटुंबातलं माझं मूल्य वाढवणार आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी माझी पत्नी करेल असं मी गृहीतच धरत असतो त्या करण्याबद्दल तिची प्रशंसा करणं आणि आठवड्यातून एकदा सगळ्या कुटुंबांबरोबर मिळून काहीतरी विशेष करणं आणि रोज 1 तास कुटुंबियांसाठी संपूर्णपणे आणि इतर कुठल्याही व्यत्ययाविना देणं हेही तुम्ही ठरवू शकता आणि करू शकता. ही म्हणजे माझ्या बुद्धीला खालील प्रकारे धार लावून घेणार आहे. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये 2 तास माझ्या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक नियतकालिक वाचणं हेही तुम्ही करू शकता. स्वयंसुधारणा या विषयावरचं एक पुस्तक वाचणं, 4 नवीन मित्र जोडणं, रोज 30 मिनिटं शांतपणे आणि कुठलाही व्यत्यय न येऊ देता विचार करत बसणं. पुढच्या वेळी एखादी एटदार, सोरसुरूप आणि मोकळ्या विचारांची आणि परिणामकारक व्यक्ती जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ती जन्मताच अशी नव्हती याची स्वतःला आठवण करून द्या. आणि रोजच्या रोज जाणीवपूर्वक आणि भरपूर प्रयत्न करण्यामुळे ती व्यक्ती अशी बनली आहे. आणि नव्या सकारात्मक सवयी विकसित करणं आणि जुन्या नकारात्मक सवयी नष्ट करणं ही एक रोज थोडी थोडी होणारी प्रक्रिया आहे. तुम्ही पहिली 30 दिवसांची सुधारणा मार्गदर्शिका आत्ता या क्षणी तयार करा. आणि ध्येय निश्चित करण्याच्या विषयावर मी माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नेहमीच बोलत असतो. असे लेखक म्हणतात, प्रत्येक वेळी एखादं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं काम करत राहणं आणि महत्त्वाचं आहे. आणि हे ठीक आहे, पण माझ्या योजना उधळून लावणाऱ्या इतक्या गोष्टी नेहमी घडत असतात की मग अशा आशयानं की काहीतरी कोणीतरी बोलतंच. मग लक्षात ठेवा, तुमच्या हातात नसलेल्या अनेक गोष्टी तुमच्या ध्येय साध्य करण्यामध्ये अडथळे आणत असतात. आणि हे सत्य आहे. कुटुंबातल्या कुणाचा तरी आजारपण किंवा मृत्यू, तुम्ही ज्यासाठी धडपडतात ते पदच रद्द होणं आणि तुम्हाला स्वतःला एखादा अपघात होणं, अशी कुठलीही गोष्ट केव्हाही घडू शकते. म्हणून
एक गोष्ट मनात पक्की रुजवा, रस्त्यात वळण आलं तर न डगमगता ते पार करा. आणि तुम्ही रस्त्यानं चालता आहात आणि समोर काम चालू, रस्ता बंद अशी पाटी दिसली तर तुम्ही तिथेच मुक्काम ठोकत नाही व मागे वळून परत घरीही जात नाही. रस्ता बंद असण्याचा अर्थ तुम्ही त्या मार्गाने पुढे जाऊ शकत नाही एवढंच. तुम्ही अशा पद्धतीनं दुसरा कुठला तरी रस्ता शोधता आणि त्या मार्गाने जाता, नाही का? मग सैन्यातले अधिकारी काय करतात याकडे पहा. एखादं ठाणं जिंकून येण्याच्या दृष्टीनं तुमचं मुख्य योजना बनवतात, मग पर्यायी योजनाही ते तयार करतात. आणि काही कारणानं जर पहिली योजना अंमलात आणणं शक्य झालं नाही तर ते लगेच दुसऱ्या योजनेनुसार काम करायला सुरुवात करतात. तुम्हाला जिथे उतरायचं आहे तो विमानतळ काही कारणानं बंद बसला आणि तरी तुम्ही त्यामुळे अस्वस्थ होत नाही, कारण विमानाच्या चालकाला पर्यायी तळ माहिती आहेत आणि तिथपर्यंत पोहोचण्या एवढा राखीव इंधन साठा विमानात आहे आणि हे तुम्हाला माहिती असतं. मग खूप उच्च यश मिळवलं आहे, पण त्या मार्गाने जाताना वळण रस्त्यानं जावं त्याला लागलं नाही. आणि असा यशस्वी माणूस एखादाच असेल. प्रत्येक यशस्वी माणसाला एकच नाही तर कित्येक वळण रस्ते घ्यावे लागलेले असतात. पण वळण रस्ता घेतल्यानं आपण आपलं ध्येय बदलत नाही, फक्त दुसऱ्या मार्गाने जातो एवढंच असतं. म्हणून अनेक लोक, अरे रे, मी जर अमुक कंपनीचे समभाग अमुक सालीच घेऊन ठेवले असते तर मग किती चांगलं झालं असतं, तसं केलं असतं तर आज मी पैशांच्या राशीत लोळलो असतो, असं म्हणत असतात. मग तुम्ही ऐकलं असेल, सर्वसाधारणपणे लोक कंपन्यांचे समभाग, जमीन जुमला आणि कुठल्या तरी प्रकारच्या मिळकतीत पैसे गुंतवण्याचा विचार करत असतात. पण स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक आपल्या मनाची शक्ती आणि क्षमता वाढवण्यावर, गोष्टीवर पैसे खर्च करणं ही सर्वाधिक फायद्याची गुंतवणूक असते. एखादा उद्योग आणखी 5 वर्षांनी किती मजबूत स्थिती असेल आणि येत्या 5 वर्षात ती उद्योग संस्था काय करेल यावर अवलंबून नसतं. या वर्षी ती संस्था कुठल्या प्रकारची आणि किती गुंतवणूक करते यावर ते अवलंबून आहे. आणि ही प्रत्येक प्रगतशील उद्योग संस्थेला माहिती असतं. आणि नफा मिळवण्याचा एकमेव स्रोत म्हणजे गुंतवणूक आहे. आणि आपल्या सर्वांना हे शिकण्यासारखं आहे. भविष्यात फायदा मिळवण्यासाठी, सर्वसाधारणपेक्षा जास्त उत्पन्न होण्यासाठी आपण आपल्या स्वतःमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला ही गुंतवणूक करावीच लागणार आहे. स्वतः गुंतवणुकीचे 2 चांगले पर्याय आणि मार्ग खाली दिले आहेत. या 2 गुंतवणुकी भविष्यात तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील, त्या नक्कीच तुम्ही ऐका. शिक्षणात गुंतवणूक करा. शिक्षण ही स्वतःमध्ये करण्याची एक सर्वात फायदेशीर गुंतवणूक आहे. पण शिक्षण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजलं आहे का याबद्दल खात्री करून घेऊया. काही लोक शिक्षणाचं मोजमाप शाळा कॉलेजमध्ये किती वर्ष घालवली किंवा किती डिग्र्या, प्रमाणपत्र व पदविका मिळवल्या यावरून करत असतात. पण शिक्षणाबद्दलचा हा सत्यात्मक मार्ग खात्रीने यशस्वी माणूस निर्माण करतोच असं नाही. मागे ज्यांचा उल्लेख येऊन गेलेला आहे ते जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे अध्यक्ष राब जे कार्ड्रायनर उद्योगांमधील उच्च पातळीवरच्या लोकांची शिक्षणाकडे पाहण्याची मनोभूमिका समजावून सांगत म्हणतात. आणि सांगताना ते सांगतात की आमच्या कंपनीत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे 2 कार्याध्यक्ष श्री विल्यम्स आणि श्री कॉफिन यांच्याजवळ कोणतीही पदवी नाही. त्यांना कॉलेजात जाऊन पदवी मिळवण्याची संधीच कधी मिळाली नव्हती. आमचे काही अधिकारी डॉक्टरेट मिळालेले असेल तरी एकूण 41 उच्च अधिकाऱ्यांपैकी 12 जण पदवीधर सुद्धा नाहीत. आम्हाला ज्ञान आणि कार्यक्षमतेमध्ये रस असतो, पदवीमध्ये नाही. पदवी किंवा पदविका तुम्हाला कदाचित नोकरी मिळवण्यात मदत करू शकेल, पण नोकरी मिळाल्यावर तुमची प्रगती सुद्धा होईल याची हमी त्यामुळे मिळत नाही. उद्योगांना ज्ञान आणि कार्यक्षमतेमध्ये रस असतो, पदवीमध्ये नाही. शिक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीनं किती माहिती आपल्या मेंदूत कोंबून भरली आहे त्याचं प्रमाण, असंही काही लोक मानतात. पण हे घोकमपट्टीचं शिक्षण तुम्हाला इच्छित स्थानी पोहोचवणार नाही. माहितीचा साठा करण्यासाठी आपण पुस्तक, फाईली आणि संगणकासारख्या यंत्राचा उपयोग करू शकतो. मग यंत्र जे काम करू शकते तेवढंच आपणही करायला लागलो तर सगळं संपलं की. तेच तर खरं शिक्षण आणि त्यातच गुंतवणूक करावी आणि जे तुमच्या बुद्धीची मशागत करतं आणि त्याचा विकास करतं. म्हणून एखाद्या व्यक्तीची बुद्धी आणि मन किती विकसित आहे हे, किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं तर ती व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने विचार करते यावरून ती व्यक्ती किती सुशिक्षित आहे असं समजतं. आणि विचार करण्याची क्षमता वाढवणारी कुठलीही गोष्ट म्हणजे शिक्षण. आणि हे शिक्षण मिळवायचे अनेक मार्ग आहेत. बहुतांश लोकांसाठी जवळपासच कॉलेज व विद्यापीठ हा शिक्षण मिळवण्याचा सर्वोत्तम स्रोत असतो आणि विद्यादान हाच या संस्थाचा उद्योग असतो. अलीकडे एखाद्या कॉलेज व विद्यापीठ जाण्याचा प्रसंग तुमच्यावर आला नसेल तर आजकाल किती विविध प्रकारचे अभ्यासक्रम तिथे उपलब्ध आहेत हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आणि नोकरी करून इतर वेळात विविध गोष्टी शिकणारे लोक पाहिलेत. आणि जर तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल, अमेरिकेत जबाबदारीच्या पदांवर काम करणारे आणि ज्यांच्यात चांगली चमक आहे असे लोक
सायंकालीन वर्गात जात असतात आणि नुकतंच अशा एका सायंकालीन वर्गात 1 तास मी घेत होतो आणि असंच लेखक असे म्हणत असतात आणि त्याचा मग त्यात किरकोळ विक्रीच्या 12 दुकानांच्या साखळीचा मालक होता आणि एका राष्ट्रीय पातळीवरच्या अन्न पदार्थ विकणाऱ्या कंपनीचे 2 खरेदी अधिकारी होते, 4 जण पदवीधर अभियंते होते आणि 1 वायुसेनेचा अधिकारी होता आणि अशाच महत्त्वाच्या पदांवर काम करणारी तर काही लोक होते. अमेरिकेत आजकाल बरेच लोक सायंकालीन वर्गात शिक्षण घेण्याच्या पदव्या मिळवत असतात आणि एका त्यामागची त्यांची प्रेरणा आणि पदवीचा तो कागद मिळवणं ही नसते. हे लोक शिक्षण घेतात आणि ते आपल्या मनाची बुद्धीची मशागत करण्यासाठी अधिक चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा मार्ग ही शोधत असतात आणि मग ती गुंतवणूक एक खात्रीशीर मार्ग आहे असं त्यांना समजतं आणि अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणं आणि काही फार महाग पडत नाही. त्या अभ्यासक्रमांची फी बघितलीत आणि तुमचा एकंदर उत्पन्नापैकी किती टक्के या कामासाठी खर्च होईल हे पाहिलं तर तुम्ही म्हणाल, अरेच्छा, माझ्या भविष्याच्या दृष्टीने एवढीशी रक्कम गुंतवणं काही अवघड नाही आणि या रकमेच्या मूल्यापेक्षा माझ्या भविष्याचं मूल्य कितीतरी जास्त आहे आणि गुंतवणुकीचा हा निर्णय आत्ताच का घेऊ नये. ही गुंतवणूक तुम्हाला प्रगतीपथावर नेईल, तारुण्य देईल आणि जागरूक ठेवेल. तुमच्या आवडीच्या क्षेत्रातली नवनवीन माहिती तुम्हाला त्यातून मिळत राहील आणि यशाच्या मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील असणाऱ्या तुमच्यासारखे इतर लोकांचं सानिध्यही तुम्हाला मिळत राहील. कल्पना आणि विचारांना चालना देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या बुद्धीला योग्य ते वळण देणं, तिला ताणणं आणि नवनवीन परिस्थितींना तोंड देण्याच्या तसंच समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं तिला प्रशिक्षण देणं, या सर्व गोष्टींमध्ये शिक्षण उपयुक्त ठरत असतं. तसंच काहीच काम कल्पना व विचारांना चालना देणाऱ्या गोष्टींचं असतं आणि या गोष्टी तुमच्या बुद्धीला खाद्य पुरवून विचार करण्यासाठी विधायक आणि उपयोगी साहित्य देत असतात. म्हणून कल्पनांना चालना देणाऱ्या या गोष्टींचे सर्वोत्तम स्रोत म्हणजे कोणते? असे स्रोत भरपूर आहेत आणि अनेक आहेत आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. पण उत्तम दर्जाचं आणि कल्पना साहित्य मिळवण्यासाठी पुढील गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. दर महिन्याला किमान एक प्रेरणादायी पुस्तक खरेदी करायचं आणि कल्पना व विचारांचा भर देणाऱ्या 2 नियतकालिकांचा वर्गणीदार व्हायचं आणि या 2 गोष्टी तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये केल्या पाहिजे. काहीतरी थोडे पैसे आणि वेळ एवढ्या किमतीत जगभरातल्या उत्तमोत्तम विचारवंतांचे विचार त्याद्वारे तुम्हाला वाचायला नक्कीच मिळत असतात आणि मिळतीलही. आणि एकदा का पार्टीत वॉल स्ट्रीट जर्नल आणि ची वार्षिक मागणी आणि वर्गणी खूपच जास्त आहे, मला ती परवडत नाही असं कुणीतरी बोलतं आणि असलेला एकदा माझ्या कानावर पडलं आणि त्या व्यक्तीच्या बरोबर असलेली दुसरी व्यक्ती म्हणाली असेल, पण मला ते नियतकालिक न घेणंच परवडणार नाही असं मला जाणवलंय. यातूनही पुन्हा तोच आणि तेच दिसतं आणि यशस्वी माणसं स्वतःमध्ये गुंतवणूक करतात आणि तुम्हीही करा आणि तुम्ही गुंतवणूक नक्कीच केली पाहिजे, कारण तुम्हाला याचा फायदा होत असतो आणि शेवटी तुम्हाला या गोष्टी या समजूनच घ्यायच्या असतात आणि याच्यातून तुम्हाला भरपूर काही मिळत असतं. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, या प्रकारच्या थोडक्यात आढावा घेताना यश प्राप्तीची खालील तत्व तुम्ही नक्कीच अवलंबली पाहिजे. तुम्हाला जीवनात कुठे पोहोचायचं आहे हे पक्क ठरवा. आजपासून 10 वर्षानंतरची तुमची प्रतिमा नक्कीच तुम्ही तयार केली पाहिजे. येत्या 10 वर्षाची तुमची योजना लिहून काढा. तुमचं जीवन मौल्यवान आहे. शक्यता आणि संभाव्यतेवर ते सोडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या काम, कुटुंब आणि सामाजिक जीवनाच्या विभागात काय साध्य करायचं आहे हे लिहून काढा आणि तुमच्या मनातल्या तीव्र इच्छांना शरण जा. अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा आणि प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी एक ध्येय तुम्ही ठरवा आणि ध्येय ठरवण्यामधून जगण्यातला खरा आनंद मिळवा आणि तुमच्या मुख्य ध्येयाच्या हाती तुमच्या जीवनाचा रथ सोपवा आणि तुमच्या ध्येयात पूर्णपणे समर्पित झाल्यानंतर ते ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं तुम्ही योग्य ते निर्णय घेतात आणि असं तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं ध्येय एक एक पायरी ओलांडून गाठा. तुम्ही करत असलेलं प्रत्येक काम ते किती क्षुल्लक असलं तरी ते करणं म्हणजे ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं उचललेलं ते एक पाऊल आहे. आणि हा विचार करा, 30 दिवसांची उद्दिष्ट तयार करा. रोजच्या रोज केलेल्या प्रयत्नांचा फायदा होतो. चालताना वळण रस्ता आला तर डगमगू नका. वळण रस्ता म्हणजे मार्गात बदल एवढंच. त्याचा अर्थ तुमचं ध्येय सोडून देणं असा होऊ देऊ नका. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. मानसिक शक्ती आणि क्षमता वाढवणाऱ्या गोष्टींवर पैसे खर्च करा. शिक्षणात गुंतवणूक करा. कल्पनांना चालना देणाऱ्या गोष्टीमध्ये नक्कीच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. नेत्यासारखा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि भरपूर प्रगती करू शकता. आपल्याला वरच्या पदावर किंवा पातळीवर ओढून घेतलेलं जात नसतं, तर या गोष्टीचं पुन्हा एकदा स्मरण तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि प्रत्यक्षात तुमच्याबरोबर आणि तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला वर उचलून ठेवत असतात.
आणि ते वर घेऊन जात असतात. मित्रांनो, उच्च पातळीचे यश मिळवण्यासाठी आपल्याला इतर लोकांचा आधार, पाठिंबा आणि सहकार्य या गोष्टींची आवश्यकता असते. आणि इतर लोकांचा हा पाठिंबा आणि सहकार्य मिळवण्यासाठी आपल्यामध्ये त्यांचं नेतृत्व करण्याची क्षमता असावी लागते. आणि इतरांचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि यश हे हातात हात घालूनच चालत असतात. म्हणून नेतृत्व करणं म्हणजे नेत्याविना ज्या गोष्टी लोक करणार आहेत त्या त्यांच्याकडून करून घेणं हेच असतं आणि हेच त्यांना साध्य करायचं असतं. आधीच्या प्रकरणांमध्ये सांगितलेली यश निर्मितीची तत्व ही तुम्हाला तुमच्या नेतृत्वाची क्षमता विकसित करण्यामध्ये उपयोगी ठरणारी आहेत. आणि या टप्प्यावर आपल्याला नेतृत्वाबद्दलचे 4 विशेष नियम किंवा तत्व आत्मसात करायचे आहेत. आणि हे नियम लोकांना आपल्यासाठी काम करणं भाग पाडणारे आहेत. मग हे लोक आपल्या कंपनीत आपल्या हाताखाली काम करत असोत किंवा मग आपल्या व्यवसायातले असोत, आपल्या सामाजिक संस्था व मंडळातले असोत किंवा मग घरचे असोत की आणखी कुठले असोत. नेतृत्वाबद्दलचे हे 4 नियम वा तत्व म्हणजे तुम्हाला ज्या लोकांवर आपला प्रभाव पाडायचा आहे त्यांच्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. आणि तसा विचार करूनच आपण पुढे जात असतो. एखादी परिस्थिती हाताळण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे याबद्दल विचार करा आणि प्रगतीचा विचार करा. प्रगतीवर श्रद्धा ठेवा आणि प्रगतीचा आग्रह धरा. स्वतःशी विचार आणि विनिमय करण्याची वेळ नक्कीच तुम्ही काढली पाहिजे. आणि हे नियम आचरणात आणले तर अपेक्षित परिणाम नक्कीच तुम्हाला मिळतील आणि नक्कीच तुम्ही भविष्यातही पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती कराल. आणि नेतृत्व या सुवर्णाक्षरी शब्दांभोवती असलेलं गूढतेचं वलय आणि हे नियम दैनंदिन परिस्थितीमध्ये उपयोगात आणण्यानं कमी होतं कसं ते आता पाहू. आता तुम्हाला ज्या लोकांवर आपला प्रभाव पाडायचा आहे त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण करा. आणि तुमचे मित्र, नातेवाईक, ग्राहक, सहकारी आणि हाताखालच्या लोकांना तुम्हाला हवं तसं वागायला लावण्याचा एक जादुई मार्ग आहे. आणि कसा ते पुढच्या 2 उदाहरणाऐवजी गोष्टी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. एखाद्या मोठ्या जाहिरात संस्थेत टीव्हीवरील जाहिरातींचा मजकूर लिहिण्याचं आणि त्यांचं दिग्दर्शन करण्याचं काम करत असे. आणि त्या जाहिरात संस्थेला लहान मुलांचे बूट बनवणाऱ्या एका निर्मिती कंपनीचं काम मिळालं. आणि त्या कंपनीसाठी काही जाहिरात तयार करायची जबाबदारी यावर सोपवण्यात आली. आणि जाहिरात मोहीम सुरू झाल्यानंतर साधारण महिन्याभरानं या जाहिरातीमुळे किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांमधल्या मालाला फारसा काही उठाव मिळत नसल्यानं स्पष्ट झालं. आणि बहुतेक शहरांमध्ये मालाचा खप वाढवण्यासाठी टीव्हीवरच्या जाहिरातींचाच उपयोग केला जात असल्यामुळे या उत्पादनांसाठी तोच मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मग टीव्ही बघणाऱ्या लोकांच्या सर्वेक्षणातून त्या जाहिरात संस्थेला असं कळलं की साधारण 4% लोकांच्या मते त्यांनी बनवलेली जाहिरात केवळ लाजवाब होती. आणि आम्ही पाहिलेल्या सर्वोत्तम जाहिरातींपैकी एक असं तिचं वर्णन या 4% प्रेक्षकांनी केलं. मग बाकीच्या 93 आणि 96% लोकांना एकतर ती जाहिरात फारशी दखल घेण्याऐवजी वाटली नाही किंवा मग साध्या शब्दात सांगायचं तर त्यांना ती बकवास वाटत होती. आणि ती जाहिरात विचित्रच आहे. आणि त्यात वापरलेलं संगीत ऐकलं तर माझ्या मुलांना खरं तर जाहिराती बघायला खूप आवडतं, पण ही बुटांची जाहिरात लागली की ते उठून बाथरूमला फ्रीजमधून काहीतरी काढायला निघून जातात. माझ्या मते ही जाहिरात जरा जास्तच उचबरू आहे आणि कुणीतरी जरा जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं असं वाटतं. आणि असे अनेक शिरे त्या जाहिरातीबद्दल लोकांना सांगितले जातात आणि लोक त्याबद्दल तसे मत करत असतात. आणि ऐकायला मिळाले या सगळ्या मतमतांना एकत्र मांडून त्यांचं विश्लेषण केल्यावर एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली. आणि ती अशी, जाहिरात आवडणारे ते 4% लोक उत्पन्न, शिक्षण, अभिरुची आणि आवडनिवड या बाबतीत सारखेच होते. आणि बाकीचे 96% लोक निश्चितपणे वेगळ्या आणि सामाजिक वर्गातले होते आणि त्यांना तशा गोष्टी ते आवडत नव्हत्या आणि ते करतही नव्हते. आणि मग तसं आपण त्यांच्याकडून साध्य होतं हे बघत असतो आणि त्याप्रमाणे आपण वागत असतो आणि त्या वागणुकीवरून आपण त्यांची ते ठरवत असतो. मित्रांनो, जवळजवळ $20,000 खर्च करून यने तयार केलेल्या जाहिराती अपयशी ठरल्या कारण त्या करताना यने फक्त स्वतःच्या आवडीनिवडींचा विचार केला होता. आणि जगातले बहुसंख्य लोक बूट खरेदी करताना असा विचार करतात त्या पद्धतीने विचार करून त्यांना आवडतील, आकर्षक ठरतील आणि आकर्षित करतील अशा पद्धतीच्या जाहिराती तयार करण्याऐवजी त्यानं फक्त स्वतःच्या विचारांच्या अनुषंगानं त्या बनवल्या. आणि व्यक्तिशः त्याला स्वतःला आवडतील अशा जाहिराती त्यानं बनवल्या आणि वेगळ्या विचारांच्या इतर बहुसंख्यांच्या आवडीकडे दुर्लक्ष केलं. त्याऐवजी यने त्या बहुसंख्य लोकांच्या मनात शिरून आणि त्यांच्या भूमिकेतून स्वतःला 2च प्रश्न विचारले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. हे 2 प्रश्न म्हणजे, मी जर एक पालक असतो तर कुठल्या प्रकारच्या जाहिराती पाहून मला हे बूट घ्यावेसे वाटले असते, आणि मी जर एक लहान मुलगा किंवा मुलगी असतो तर कुठल्या प्रकारच्या जाहिराती पाहून मी माझ्या आईवडिलांसाठी हेच बूट घेण्याचा हट्ट मी केला असता.
तर मग किरकोळ विक्री व्यवसायात अपयशी का ठरली? मग ही एक बुद्धिमान, उच्च शिक्षित आणि दिसायला आकर्षक अशी 24 वर्षाची तरुणी आहे आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावर लगेचच सहाय्यक खरेदी अधिकारी म्हणून तिला नोकरी मिळाली आणि एका कमी ते मध्यम किमतीच्या वस्तू विकणाऱ्या दुकानात तयार कपड्यांच्या विभागासाठी खरेदीचे व्यवहार पाहण्यासाठी तिची नेमणूक करण्यात आली. आणि म्हणजे महत्वाकांक्षी आहे, उत्साही आहे आणि गुणी आहे, ही नक्कीच खूप यशस्वी होईल असं लोक म्हणत. पण प्रत्यक्षात खूप यशस्वी वगैरे झाले नाही. 8 महिन्यातच ती ते काम सोडून देऊन दुसरीकडे आणि दुसऱ्या प्रकारच्या कामाकडे वळाली. आणि तिचा वरिष्ठ अधिकारी मात्र माझ्या चांगलाच परिचयाचा होता. मग च्या बाबतीत काय झालं? असं एक दिवस की मी त्याला विचारलं, मग ती एक चांगली मुलगी आहे आणि तिच्यात खूप चांगलेही गुणही आहेत. मग तो म्हणाला, पण तिच्यात एक मोठा दोषही आहे. तो कोणता? मी विचारलं. मग ती नेहमी तिच्या आवडीचेच कपडे खरेदी करत असे, पण आमच्या बहुतेक ग्राहकांना मात्र तसे कपडे पसंत पडत नसत आणि आपल्याला आवडेल त्याच प्रकारचे रंग, कापड आणि किमतीचे कपडे ती दुकानातून ठेवण्यासाठी खरेदी करायची. आणि आमच्या दुकानात खरेदी करायला येणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी तिनं समजून घेतल्या नाहीत आणि हेच तिचं भरपूर काही मोठं चुकलेलं होतं. आणि मग मी जर तिला सुचवलं की अमुक प्रकारे कपडे लोकांना कदाचित आवडणार नाहीत, तर ती लगेच म्हणायची, छे, लोक यावर तुटून पडतील, मला ते खूप आवडले आणि मला वाटते कपडे लगेच खपतील. एका साधन आणि सदन कुटुंबातली मुलगी आहे आणि उत्तम दर्जाचा आग्रह धरायची शिकवण तिला मिळाली आहे. आणि तिच्या दृष्टीनं किंमत महत्वाची नव्हती. कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांचा दृष्टिकोन तिला कळलाच नव्हता. त्यामुळे तिनं खरेदी केलेले कपडे त्या गटातील लोकांना पसंत पडणं नक्कीच शक्य नव्हतं आणि ते शक्यही नसतं. मग यातला मुद्दा असा आहे की इतरांनी आपल्या हवं तसं करावं अशी जर तुमची इच्छा असेल, तर मग तुम्ही परिस्थितीकडे त्यांच्या नजरेतून पाहणं आवश्यक आहे आणि लोकांच्या पद्धतीने विचार केला तर त्याच्यावर प्रभाव टाकण्याचं सूत्र आपोआप समोर येत असतं. आणि मग आपल्या विक्रीविषयक सादरीकरण लोकांसमोर करण्यापूर्वी त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होऊ शकेल या गोष्टीवर विचार करण्यातच माझा एक मित्र भरपूर वेळ घालवतो. तो एक अत्यंत यशस्वी विक्रेता आहे. श्रोत्यांचे विचार कसे आहेत हे कळलं तर एखादा वक्ता अधिक जोमदार, रसाळ आणि परिणामकारक भाषण तयार करू शकतो. हाताखालच्या कर्मचाऱ्यांचं मन जाणून घेतलं तर अधिक परिणामकारक आणि चटकन पाळल्या जातील अशा सूचना त्यांचा साहेब त्यांना देऊ शकेल. हे तंत्र आपल्याला कसं उपयोगी ठरतं याबद्दल एक तरुण अधिकारी मला सांगत होता. आणि एका मध्यम आकाराच्या कपड्यांच्या दुकानात जेव्हा मी वसुली अधिकारी म्हणून आलो, तेव्हा वसुलीविषयीचा सगळा पत्र व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. आणि आमचं दुकान पैशांनी मागणी करण्यासाठी जी पत्र लोकांना पाठवत असे त्याचा मजकूर मला अजिबात आवडला नाही. आणि पत्र कडक, अपमानास्पद आणि धमकी वजा भाषेत लिहिली जात होती. आणि ती वाचल्यानंतर मी स्वतःशीच म्हणालो, असं पत्र मला जर कोणी पाठवलं तर माझंच डोकंच फिरेल आणि मी अजिबात पैसे देणार नाही. मग मी माझ्या कामाला लागलो आणि ज्या पद्धतीनं लिहिलेलं पत्र वाचून माझं थकलेलं बिल मला चुकत करावं वाटेल तसं पत्र तयार करायला घेतलं आणि त्याचा फायदा झाला. बिल थकलेल्या गिरायकांच्या मग त्या जागी स्वतःला कल्पण्याची पद्धत अवलंबिल्यामुळे आम्ही विक्रमी वसुली केली. आणि सर्वसामान्य मतदाता आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघतो याची माहिती न घेतल्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीत पडतात. असाच एक उमेदवार राष्ट्रीय पातळीवरच्या एका पदासाठी उभा होता आणि मग तो पडला आणि वर्करनी तो त्याच्या विरोधात उभा असलेल्या दूरच्या उमेदवाराच्या तोडीस तोड होता. पण एका कारणामुळे तो प्रचंड फरकानं निवडून हरला. आणि बोलत असताना तो जे शब्दप्रयोग करत असे ते ऐकणाऱ्यांपैकी फारच थोड्या लोकांना समजत. आणि त्या उलट त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांच्या आवडींचा विचार करत असे आणि शेतकऱ्यांची बोलताना तो त्यांच्या भाषेत बोलत असे आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसमोर बोलताना तो त्यांच्या सहज समजतील अशा शब्दात बोलायचा. आणि मग टीव्हीवर बोलत असताना तो विद्वान आणि उच्चभ्रू नव्हे तर सामान्य मतदाराला डोळ्यांपुढे ठेवून भाषण करत असे. आणि मग नक्कीच त्याला लोक आवडत गेली आणि तो लोकांप्रमाणे त्याला सर्व काही मिळत गेलं. हे असं होत जातं आणि मग आपल्यालाही सर्व काही मिळत जातं. म्हणून आपण जसा विचार करतो तसा लोक विचार करत नाही हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही कामं केली पाहिजेत. कारण आपण जसा विचार करतो तसे लोक विचार करायला लागले मग जगामध्ये सर्व काही एकसारखं होऊन जाईल आणि कोणाची आवड निवड राहणार नाही आणि कोणाची पसंती त्यात राहणार नाही. हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जबाबदारी कोणावर टाकू नये आणि कोणावर आपलं काहीतरी बोझं आपण दुसऱ्यांवर ढकलू नये. आपण आपली जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे आणि स्वतःच आपण सगळ्या गोष्टी या प्रामाणिकपणे केल्या पाहिजे. एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आपल्याला काय आवडते ते दुसऱ्याला आवडेलच अशी गोष्ट नसते. म्हणून तुम्हाला जे आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करा, पण दुसऱ्यावर अवलंबून राहू नका
किंवा तुमचं ओझं दुसऱ्यावर टाकू नका. आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की स्वामी समर्थांची सेवा ही निश्चित शेवटपर्यंत आपण केली पाहिजे आणि शेवटपर्यंत आपल्या मुखात फक्त स्वामी समर्थांचे नाव पाहिजे. कारण स्वामी समर्थ आपल्याला सर्व काही देतात आणि सर्व काही ते आपल्याला प्राप्त करून देतात. कारण त्यांचे एवढं मोठं मन कोणाचं नाही आणि ते सर्व काही आपल्यासाठी अन्नदाता आहेत आणि ते आपले सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि त्यांच्यावरच आपण अवलंबून राहिलं पाहिजे. आणि आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर या जगात फक्त आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायला हवा. कारण त्यांच्यावर जर विश्वास ठेवाल तर सर्व काही आपल्याला प्राप्त होईल आणि मोठमोठ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि करायला मिळतील. आणि अशी लोक आपल्या आयुष्यात येतील जे आपल्याला वरच्या थळावर घेऊन जातील आणि आपल्याला यशस्वी बनवतील. म्हणून फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनाची वाटचाल तुम्ही पुढे करत राहा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील आणि चांगले अनुभव आल्यावर तुम्ही म्हणाल की नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळण्यासारख्या होऊन जातील आणि मग तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर यशाच्या पातळीवर पोहोचून जाल. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.